पुढचा प्रश्न दिलाय तुम्हाला, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा 24 सेमी लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 9 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा। या प्रश्नामध्ये आपल्याला त्रिज्या विचार, एबी दिलेला आपल्याला जीवा जोडून घ्या आकृतीमध्ये। एबी, लेंथ ऑफ एबी किती, 24 सेंटीमीटर, 24 सेमी, बरोबर। लेंथ ऑफ ओपी एक दिलेली आपल्याला 9 सेंटीमीटर, लेंथ ऑफ ओपी किती दिली, 9 सेमी, बरोबर। अशा प्रकारे मग आता काढायचं काय आपल्याला, रेख ओपी एक दिलेली आहे, हिला एक लंब जीव आहे, आकृती बघा लक्षात घ्या। रेख ओपी ची लंब जीवा कोणती आहे, एबी, बरोबर। लंब जीवा आपल्याकडे एबी। आता इथं पण एक त्रिकोण तयार होतो, किंवा मग वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला भागतो। इथं लिहा, मी लिहित नाही कारण मला पुन्हा जागा पडतो। वर्तुळ केंद्रातून जीवेला टाकलेला लंब हा जीवेला काय करतो, दुभागतो। मग आपल्याला लेंथ ऑफ एपी घ्यायचे, म्हणून लेंथ ऑफ एपी, एपी किती दिलेलं आहे बाबा, दिलेलं नाही, 1/2 घ्यायचा। दिलेला आहे का, नाही, काय घ्यायचं आहे, 1/2 घ्यायचं। मग एपी ला 1/2 काय येणार, लेंथ ऑफ एबी काढायचं। मग याच्या 1/2 लेंथ ऑफ एबी, एबीचं माप आपल्याला दिले, मग म्हणून लेंथ ऑफ एपी बरोबर 1/2 गुणाकारामध्ये 24, एपीचं उत्तर येईल तुमच्या। किती आलं उत्तर तुमचं, लेंथ ऑफ एपी 2 न भागा 12 सेंटीमीटर हे आलं, बरोबर। आता आपल्याला काय करायचे, ते एक त्रिकोण तयार झालं, ओपीए हा एक त्रिकोण आहे, आणि हा कोणता त्रिकोण आहे, त्रिकोण ओपीए हा काटकोन आहे, त्याच्यामुळे आपल्याला पायथागोरसचा प्रमेय घ्यायचा आहे। काटकोन त्रिकोण आहे, बरोबर। मग आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आता पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, इथं लिहू, लेंथ ऑफ ओए चा वर्ग बरोबर लेंथ ऑफ ओपी वर्ग अधिक लेंथ ऑफ काय दिलेले पुन्हा काढायचा,